दिनांक 19 रोजी सकाळी 10च्या सुमारास सांगली शहरातील हॉटेल प्रभुप्रसाद रूम नंबर 1 मध्ये एक प्रवासी व्यक्ती बेडवर झोपलेल्या अवस्थेत मृत असल्याचं आढळून आलं। मृत व्यक्तीचं नाव रवी नारायण कदम, वय वर्ष 66, राहणार कानपूर नगर, पुराणी दलमंडी, उत्तर प्रदेश असं असून तो सांगली कोल्हापूर परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनास्थळी त्याचे आधार कार्ड सापडले। सदर आधार कार्डवरील पत्त्यानुसार नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र अद्याप कोणतेही नातेवाईक संपर्कात आलेले नाहीत। त्यामुळे सदर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचं आवाहन प्रशासन व संबंधित यंत्रणांसमोर असून पुढील तपास सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। आवश्यक पंचनामा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आला। तेथे पोस्टमार्टम करण्यात आला असून मृत्यूचे महत्त्वाचे कारण सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी पीएम रिपोर्टद्वारे पोलीस प्रशासनास कळवले। मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शीतगृहात ठेवण्यात आला। तसेच घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कैलास वडर, सागर जाधव, आकाश कोलप, अमीर नदाफ व महेश गव्हाणे उपस्थित राहून पोलीस प्रशासना आवश्यक ती मदत केली। मृत्यूच्या कारणाबाबतची पुढील अधिकृत माहिती तपासांती स्पष्ट होणार असून सांगली शहर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत।